अरे मी तुझ्यावरती एवढा विश्वास टाकला आणि तू प्लीज माणसा। शास्त्री तुम्ही जरा शांत राहा, मी तुम्हाला शेवटची वॉर्निंग देतो। एक मिनिट। यू जस्ट शट अप। मगापासून ज्या काही गोष्टी इथे घडतात त्यातनं एकच गोष्ट सिद्ध होतीये की तुम्ही दोघे बाप लेक एक नंबरचे खोटारडे आहात। कीप क्वाइट हवालदार। एक मिनिट। जस्ट शट अप। या मुलाला घेऊन जा। तुम्हाला दोघांना काय म्हणायचंय? तुमच्या मुलीबरोबर जे काही झालं त्या मागे यशवंतराव सरंजाम आहेत? हो। साफ खोटं आहे। अँड नॉट ओनली धिस, आजपर्यंत तुमच्या कुटुंबाच्या बाबतीत ज्या काही सोकॉल दुर्घटना घडल्या त्या मागे सुद्धा यशवंतराव सरंजामे नाही, या सगळ्या गोष्टींशी त्यांचा काडीचाही संबंध नाही। हे मी तुम्हाला आधी सुद्धा सांगून झालंय मिस्टर आदिनाथ शास्त्री, तरी सुद्धा आज तुम्ही माझ्यावरच लाच खाल्ल्याचा आरोप लावलात। मशीलकार। यस सर। याला घेऊन ये। तुमच्या कुटुंबावर जे काही हल्ले झाले त्यामागे जो माणूस आहे त्याला आम्ही काल धरला आहे। मशीलकार। ओळख पटते का मिस्टर आदिनाथ शास्त्री? हा सदा मोरे, याचा मालक रमाकांत खोत। त्याच्या सांगण्यावरूनच हा मुंबईत राहून हे सगळे उद्योग करत होता। आता रमाकांत खोत कोण हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज आहे असं मला नाही वाटत। Isn't it, मिस्टर आदिनाथ शास्त्री? त्याला मुंबईत येणं शक्य नव्हतं म्हणून हे प्यादं पाठवलं त्यांनी। याचा कबुली जबाब आहे आमच्याकडे। आता हा आमच्या ताब्यात आहे आणि एव्हाना ह्याच्या मालकाला सुद्धा गावात पोलिसांनी उचललाच असेल। तुम्ही तुमच्यावर होणाऱ्या हल्ल्याचं भांडवल करून यशवंतराव सरंजामेंसारख्या प्रतिष्ठित माणसावर चिखलफेक करण्याचा प्रयत्न केला आणि मला नाही वाटत मला हे सगळं सिद्ध करण्यासाठी ह्यापेक्षा काही वेगळे पुरावे लागतील। मशीलकर, घेऊन जायला। थँक्यू इन्स्पेक्टर भोसले, तुम्ही मला फार मोठ्या जोखडातून मुक्त केलं। नाही पण तुमचं म्हणणं खरं आहे। या लोकांनी माझी प्रतिष्ठा धुळीला मिळवली। मी फक्त पांढरे कपडे घालून मिरवतो अशातली गोष्ट नाही, माझं व्यक्तिमत्व सुद्धा जपण्याचा मी खूप प्रयत्न करतो। पण या लोकांनी खूप चिखल उडवला, काही कारण नसताना, काहीही कारण नसताना। आता माझी गेलेली प्रतिष्ठा मिळवण्याचा एकच मार्ग आहे, कोर्टाचा। साहेब, प्लीज। नाही चंदू, मी तुला सांगितलं होतं आधीच। मला एक सांग, काय गरज होती तुझ्या बापाला हे सगळं करण्याची? काय घोडं मारलं होतं मी तुमच्या लोकांचं? प्लीज प्लीज, हे मॅटर इथेच संपवून टाका। मी माफी मागतो तुमची, हात जोडतो हवं तर। चंदू, या असल्या माणसापुढे हात जोडण्याची काही गरज नाहीये। प्लीज। हे बघ, अजून या माणसाची घमेंड उतरत नाही आहे।
तेव्हा चंदू, तू आता हात जोड, पाय पकड किंवा नाक खास. मी कोर्टात जाणार म्हणजे जाणारच. नाही सर, नको प्लीज, प्लीज नको सर, सर प्लीज नको. प्लीज साहेब, वडील आहेत ते माझे, चूक झाली त्यांच्या हातून. मी माफी मागतो ना साहेब, हे हात सोडतो, तुमच्या पाया पडतो, नाक घासतो हवं तर, पण प्लीज हा मॅटर इथेच थांबवा. प्लीज इथेच. हॅलो हॅलो आजोबा, आजोबा मी क्षिप्रा बोलतेय. अरे वा, क्षिप्राबाई, काय म्हणताय? मी मस्त, तुम्ही कसे आहात आजोबा? जसा होतो तसा. म्हणजे ॲब्सोल्युटली रॉकिंग. हो हो, ॲब्सोल्युटली रॉकिंग. बरं आजोबा, मी जे मातीचे सॅम्पल्स नेले होते ना, त्याचं मी माझ्या लॅबमध्ये टेस्टिंग केलंय, आणि यू विल नॉट बिलीव्ह इट, मला एवढ्या इंटरेस्टिंग गोष्टी कळल्यात. तुम्हाला वेळ आहे ना बोलायला? बोल, मी ऐकतोय. हां. श्रीराम श्रीराम श्रीराम. बाबा, चला ना बाहेर आता. किती वेळ असे एकटेच राहणार आहात? राहू दे, मला एकटाच. त्याच लायकीच आहे मी. बाबा, एक बाप प्रसंगी आपल्या मुलांसाठी लोकांपुढे पदर पसरतो, त्यांचे पाय धरतो. पण या जगातला मी एकमेव बाप असेन की ज्याच्यासाठी त्याच्या मुलाला आपला स्वाभिमान बाजूला सारून एका नालायक माणसाचे पाय धरावे लागले असतील. बाबा हो, हे असं केल्यामुळं मी झिजून लहान नाही झालो.
पण ही वेळ मी आणली माझ्या स्वभावामुळे, माझ्या संतापामुळे. या कुटुंबाचा मी कर्ता पुरुष बनवतो स्वतःला, आणि माझ्यापुढच बाबा तुम्ही सुखरूप परत आलात. कोर्ट कचेरी टळली आणि तुमच्यासाठी मला थोडं जरी झुकावं लागलं असेल तर त्यात माझा अपमान नाहीये. बाबा आजवर माझ्यामुळे तुमची मान कित्येकदा शर्मेने खाली गेली. आणि आज कदाचित मी थोडा कामी आलो असेल तुमच्या, तर माझ्यासाठी ती अपमानाची नाही, अभिमानाची गोष्ट आहे बाबा. अरे आलास तू? चहा घेणारस का? हो म्हणजे काय? ठेवते मी चहा, तू फ्रेश हो. हॅलो. पूनम, पूनम. काय रे? पूनम चल आपल्याला लवकर निघायचंय. काय? हो दादाकडे जायचंय. दादा बरे आहेत ना? बरं आहे पण आता फोन आला होता, त्याला पोलिसांनी अरेस्ट केले म्हणे. व्हॉट? अरे पण कधी झालाय? नाही माहित नाही मला, वहिनीचा फोन होता, ती काही सांगूच शकली नाही. चल निघूया लवकर. ओके. कुसुम ते नाही आहेत घरी, असेल त्यांच्याकडे चावी असेल. तू गाडी काढ, मी आले. ये लवकर. कालपासून मी याच गोष्टीचा विचार करते. प्रयत्न करते हे सगळं डोक्यातून काढून टाकण्याचा. पण जितका जास्त प्रयत्न करते तितकं मन अधिकच गुंतत जाते, रुतत जाते या दलदलीत. विसरून जा प्रिया, हे एक वाईट स्वप्न होतं असं समजून विसरून जा. चल प्रिया, विल गो आउट समवेअर. थोडं बाहेर गेल्यावर बरं वाटेल तुला. भीती वाटते. अगं मी आहे ना. तू नाहीये स्वप्नील. म्हणजे कोणीच नाहीये. भीती जेव्हा सोबत असते ना तेव्हा दुसरं कोणीच बरोबर असून चालत नाही. माझे मलाच प्रयत्न करावे लागतील.
ही भीती मनातून काढून टाकण्यासाठी. आज अचानक खूप मोठी झाल्यासारखी वाटतेस तू. आय एम देअर फॉर यू व्हेनेवर यू नीड मी. का अशी निघून आलीस? काही नाही, असं जरा कामं होती इथे. पूनम काकू घरात आल्यानंतर तुला कामं आठवली का? आदिनाथ तसं काही नाहीये. हे बघ शुभ्रा, हे आपलं घर आहे आणि आपल्या घरात तुला कोणापासूनही नजर चोरून वावरायची गरज नाहीये. घर आपलंच आहे, पण पूनम काकूंना मी आपलीशी वाटत नाही ना. आणि आता त्याला कुणाचा काय इलाज? इतक्या दिवसांनी ते आपल्या घरी आल्यात. उगाच मला बघून त्यांचा चेहरा नको पडायला. अगं पण आदिनाथ, राहू दे आता, नको हा विषय. जे आहे, जसं आहे ते आता आहे. बदलेल हळूहळू. हो, हे सगळं लवकरात लवकर बॅक टू नॉर्मल यायला हवं. तुम्ही आहात ना माझ्या बरोबर? आपण करू सगळं व्यवस्थित. अरे हो, मी त्या डॉक्टर सामंतांची अपॉइंटमेंट घेतली आहे उद्या सकाळी 10 वाजता. मी काय म्हणत होते, आपण जरा काही दिवस हे राहूनच दिलं तर? का? म्हणजे आपल्या घरात अशी परिस्थिती असताना आपण आपलं. हे बघ शुभ्रा, आत्ताच तू म्हणालीस ना, आपल्याला हे सगळं व्यवस्थित करायचंय. हो, पण हो, त्यासाठी आपल्याला नॉर्मल नको का असायला? बर, जाऊया उद्या. खरं तर मला परत त्या डॉक्टर सामंतांकडे जायचंच नव्हतं. पण त्यांच्या निमित्ताने आपल्याला यातून बाहेर पडता येणार असेल तर काहीही चालेल. उद्या सकाळी 10 वाजता.